माहिती घ्यायची आहे. चंद्रमाला मनाचा कारागृह म्हटलेला आहे. चंद्रमाला काय म्हटलेला आहे? मनाचा कारागृह म्हटलेला आहे. त्यामुळे तुमचं मन काय आहे? तर मन तुमचं चंद्रमा आहे. जसं सूर्याला आत्मा म्हटलेला आहे, सेल्फचा कारक सूर्य आहे, तसं तुमचं मन कोण आहे? तर मन हा चंद्रमा आहे. ओके. लक्षात येते? तुमचं मन काय आहे? तर मन चंद्रमा आहे. आता जिथं मन आलं, त्या मनाचा संबंध कुठं आला? इमोशन्सशी आला. मनाचा संबंध कुठं आला? इमोशन्सशी आला. म्हणून तुमचे जे इमोशन्स आहेत, ते इमोशन्स सुद्धा कोण आहेत? चंद्रमा आहे. आपल्यातले इमोशन्स जे आहेत, ते इमोशन्स कोण आहेत? चंद्रमा आहे. एखादा व्यक्ती तुम्हाला अति इमोशनल वाटत असेल, तर त्या व्यक्तीवर कोणाचा इम्पॅक्ट आहे? तर त्या व्यक्तीवर चंद्रमाचा इम्पॅक्ट आहे. लक्षात आलं? येस. आता इमोशनल माता सुद्धा असते. माता आपल्या मुलांच्या बाबतीत इमोशनल असते. बरोबर? येस. आणि ती बरोबर. आपल्याला नरिश करायचं काम करते लहानपणापासून. वाढवायचं काम ओके. करते. बरोबर? बरोबर. म्हणून मातेचा कारक, नरिशमेंटचा कारक कोण आहे? चंद्रमा आहे. म्हणून मातेचा कारक, नरिशमेंटचा कारकग्रह चंद्रमा आहे. आता जिथं नरिशमेंट आली, तिथं अन्न आलं. बरोबर? नरिशमेंट अन्नाशिवाय काय अपुरे. लक्षात येते? म्हणून ओके. अन्नाचा कारक ग्रह सुद्धा कोण आहे? फूडचा कारक चंद्र. ग्रह सुद्धा कोण आहे? चंद्रमा आहे. चंद्र. लक्षात येते? की ओके. पहिल्यांदा चंद्रमा काय आहे? तर तुमचं मन आहे. मनानंतर चंद्रमा काय आहे? तुमची आई आहे. आईनंतर चंद्रमा काय आहे? तर तुमचे इमोशन्स आहेत. इमोशन्स नंतर चंद्रमा काय आहे? तर ते जे आपण अन्न पदार्थ खातो किंवा आपलं जे अन्न आहे, फूड आहे, ते सुद्धा चंद्रमा आहे. बघा, एक प्लॅनेट कुठं आहे? एक प्लॅनेट आकाशामध्ये आहे. आईच्या रूपात रिलेशन मध्ये आहे. खाद्यपदार्थाच्या रूपात सुद्धा तो प्लॅनेट आहे. पाण्याच्या रूपात जे पाणी पितो ते सुद्धा तो प्लॅनेट रिप्रेझेंट करतो. आणि तुमचे जे इमोशन्स आहेत, तुमचं जे मन आहे, ते सुद्धा कोण आहे? चंद्रमा. लक्षात येते? ओके. आता फूडचा संबंध फार आहे. बघा की जसं आपलं फूड आहे, तसं आपलं कसं असणार? मन असणार आहे. तुम्ही एक विचार केला तर 3 प्रकारचे फूड आहेत. राजसिक, तामसिक आणि सात्विक. सात्विक. बरोबर? म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं की फूडचा कशावर इम्पॅक्ट आहे? मनावर तुमच्या इम्पॅक्ट आहे. फूडचा इम्पॅक्ट कशावर आहे? तर फूडचा इम्पॅक्ट हा तुमच्या डायरेक्टली मनावर आहे. ओके. लक्षात येते? जसं आपण फूड खाणार आहे, तसं आपलं मन बनणार. बघा, जो राजसिक फूड खातो, त्याच्यामध्ये राजसिक गुण येणार का नाही? तो येणार. आहार तसा विचार. जो तामसिक फूड खातो, त्याच्यामध्ये तामसिक गुण, तमस गुण वाढणार आहे का नाही? होय. हो. आणि जो सात्विक फूड खातो, त्याच्यामध्ये सात्विक गुण हे डेफिनेटली वाढणार आहेत. म्हणून आपल्या हिंदुइझम मध्ये, आपल्या कल्चरमध्ये फूडला फार इम्पॉर्टंट रोल दिलेला आहे. जसं अन्न, तसं मन. लक्षात येतं? ओके. आपल्या इथं फूड थेरपी पण आहे. जसं आपण डाईट घेतो, बऱ्याच लोक बघा की ज्यांच्यामध्ये तमस वाढलेलं असतं, त्यावेळी त्यांना एक रेमेडी दिली जाते की काही दिवस काय करायचं आहे त्यांनी, की एक सात्विक फूडवर जीवन जगायचं आहे. आणि ज्या व्यक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात तमस वाढलेला आहे, त्या तामसिकपणाला हा सात्विक गुण किंवा हे सात्विक फूड कमी करायचं काम करतं. बघा, बरेच लोक चिडचिड फार असतात की चिडचिड करतात. आणि तुम्ही जर बघितलं त्यांचं फूड काय आहे, तर त्यांचं फूड सुद्धा तुम्हाला चिडचिडच दिसणार आहे. स्पायसी, राईट? जे लोक स्पायसी फूड खातात त्यांच्यामध्ये एनर्जी लेवल सुद्धा हाय दिसणार आहे. बघा, ते लोक ऍक्टिव्ह असतात. बरोबर? ओके. ते तिखट जास्त खातात. आणि जी लोक शांत फूड खातात किंवा एक सात्विक फूड खातात, सिंपल फूड खातात, ती लोक पण मनानं कशी असतात? शांत असतात. तुम्हाला एक बघायला मिळेल ही गोष्ट. लक्षात येते? की फूडचा इम्पॅक्ट कुठं आहे? तर फूडचा इम्पॅक्ट मनावर आहे. म्हणून मनाला व्यवस्थित करायचं असलं तर फूड ही तुमची एक रेमेडी आहे. लक्षात येते? फूड ही तुमची रेमेडी.
आता आपल्याला डाईटवर जायचं नाही की डाईट कोणता घ्यायचा, काय घ्यायचा, तो प्रकार वेगळा आहे. पण ओव्हरऑल फूडचा इम्पॅक्ट कशावर आहे? मनावर आहे. ओके. कारण फूड हे आपल्याला नरिश करायचं काम करतं, हील करायचं काम करतं. लक्षात येतं? येस. म्हणून चंद्रमाला हिलिंगचा कारक सुद्धा म्हटलेला आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये हिलिंगचे गुण आहेत, एखाद्या व्यक्तीमध्ये इमोशनल बॅलन्सिंगचे गुण आहेत. एखादा व्यक्ती दुसऱ्याला इमोशनली बॅलन्स करू शकतो किंवा बॅलन्स करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, तर त्या व्यक्तीचा चंद्रमा चांगला आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये हिलिंग करण्याची क्षमता आहे, तर त्या व्यक्तीचा चंद्रमा चांगला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण हिलिंगचा संबंध कुठं आहे? चंद्रमाशी. आणि स्पेशल हे हिलिंग कोणतं आहे? मानसिक हिलिंग. ओके. आता मानसिक हिलिंग आलं तर जेवढे जेवढे सायकोलॉजिस्ट आहेत ती लोक कोणाचे आहेत? चंद्राची झाली. आलं लक्षात की प्रोफेशन मध्ये जेवढी लोक सायकोलॉजिस्ट आहेत ती कोणाचे आहेत? चंद्रमाचे आहेत. येस. जी लोक मनाचं कार्य करायला ती लोक कोणाचे आहेत? चंद्रमाचे आहेत. जी लोक हॉटेलिंग मध्ये आहेत, फूड मध्ये आहेत, ती लोक कोणाचे आहेत? चंद्राची. चंद्रमाचे आहेत. फूडचं काम करणारा प्रत्येक व्यक्ती चंद्रमाच्या अंडर आहे. बरोबर. ओके. आपल्या जीवनामध्ये प्रामुख्याने एक दुग्ध पदार्थ हे आपण मेन मानलं जातं की लहानपणापासून पोषक तत्व कशामध्ये आहे? तर दुधामध्ये आहे. बरोबर. येस. लहान बाळाला सुद्धा दुधाची आवश्यकता जास्त आहे. आणि त्या दुधाला कोणाशी जोडलेलं आहे? तर चंद्रमाशी जोडलेला आहे, मिल्क. म्हणून डेअरी वर्कर्स जे लोक आहेत, जे डेअरीचं काम करतात, दुग्ध पदार्थांचं काम करतात, मिल्क प्रोडक्ट्स मध्ये काम करतात, ते कोणाचं काम करताय? तो चंद्राचं. चंद्राचं काम करतायत. लक्षात येतं? येस. तर थोडक्यात काय आहे की चंद्र मनाचा कारक आहे, चंद्र पाण्याचा कारक आहे, चंद्र मातेचा कारक आहे आणि चंद्र तुम्ही जे अन्न खाता त्या अन्नाचा कारक सुद्धा चंद्रमा. ओके. आणि चंद्राची सगळ्यात मोठी रेमेडी काय असेल? तर अन्न ही त्याची सगळ्यात मोठी रेमेडी. जसं तुमचं अन्न तसं तुमचं मन. ओके. लक्षात येतं? आता चंद्राच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने सापडेल. जर माहित असेल तर सगळ्यात फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट कोण आहे ज्योतिषमध्ये? चंद्र आहे. चंद्र. बघा चंद्राला कधी तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला दिसेल की आता एक तासाभरामध्ये चंद्र कुठं होता? वरती होता आणि थोड्या वेळाने त्याची प्लेसमेंट बदललेली दिसणार आहे तुम्हाला. ओके. ओके. लक्षात येते? एका रात्रीमध्ये एका ठराविक कालावधीमध्ये चंद्र काय करतो? फास्ट मध्ये ट्रॅव्हल करतो. येस. लक्षात येतं? म्हणून येते. चंद्राला काय म्हटलेलं आहे? ट्रॅव्हलिंगचा कारक ग्रह म्हटलेला आहे. ओके. प्रवास. म्हणून चंद्राला प्रवास म्हटलेला आहे. का? तर चंद्राची मुवमेंट सगळ्यात फास्ट आहे. चंद्राची मुवमेंट सगळ्यात फास्ट असल्यामुळं चंद्राला कोणाशी जोडलेला आहे? मनाशी जोडलेला आहे. कारण या मनाची मुवमेंट सुद्धा सगळ्यात फास्ट आहे. जगात सगळ्यात फास्ट गोष्ट काय आहे? मन आहे ना. मनाला विचार केला की ब्रह्मांडाच्या दुसऱ्या टोक्याला जायचं आहे तर त्याला सेकंद सुद्धा लागणार नाही. नाही. बरोबर. बरोबर. लक्षात येतं? मन आता इथं आहे तर उद्या दुसरीकडे आहे किंवा दुसऱ्या क्षणाला कुठं आहे सांगता येत नाही. लक्षात येतं? त्यामुळे ओके. मनाचा जो वेग आहे तो काय आहे? अतिगलत आहे. म्हणून ट्रॅव्हलिंगचा कारक कोण आहे? चंद्रमा. ओके. आता मन हे एका ठिकाणी जास्त काळ टिकत नाही. म्हणून चंद्रमा कसा आहे? चंचल आहे. म्हणून मन कसं आहे? चंचल आहे. ज्या गोष्टी एका ठिकाणी टिकत नाही त्याला चंचलतेशी जोडलेला आहे. म्हणून मनाला चंद्रमाला चंचल ग्रह म्हटलेला आहे. संपत्ती पण चंचलच येते का? म्हणून संपत्ती सुद्धा चंचल आहे. म्हणून जो कॅश आहे, जी कॅश आहे ती कशी आहे? चंचल आहे. चंचल आहे. पैसा शुक्र आहे. पैशाला शुक्राशी जोडलं गेलेलं आहे. पण जी कॅश आहे ती कशी आहे? चलायमान आहे, वेगवान आहे. म्हणून त्या कॅशला कोणाशी जोडलेला आहे? चंद्रमाशी जोडलेला आहे. तुमच्या घरातली कॅश चंद्रमाला रिप्रेझेंट करते. ओके. पाणी सुद्धा कसं आहे? चंचल आहे, चलायमान आहे. म्हणून पाण्याला कशा जोडलेला आहे? चंद्रमाशी जोडलेला आहे.
ओके. लक्षात येते? येते. आता 70% आपल्या बॉडीमध्ये पाणी आहे. तर या चंद्रमाचा आपल्या मनावर, आपल्या शरीरावर किती इम्पॅक्ट असेल विचार करा. हो, हो. लक्षात येते? बरोबर. तुम्ही परवा जास्त. मला एक क्वेश्चन विचारलं होतं, की अमावस्या आणि पौर्णिमा हे येस, येस. ॲक्सिडेंट वगैरे ह्या गोष्टी का घडतात जास्त? ॲक्सिडेंटल, सुसायडल थॉट्स, सुसाईडल सुसायडल गोष्टी का अटेम्प्ट. घडतात? तर त्याचं रिझन तुमचं मन आहे, की यावेळी मन एकतर जास्त हायपर ॲक्टिव्हिटी असणार आहे, नाहीतर हायपर लो लेव्हलला असणार आहे थोडक्यात. लक्षात येते? बरोबर. आणि येस. ह्यातूनच काय होणार आहेत, ह्या ॲक्सिडेंट्स किंवा आत्महत्येसारख्या घटना इथनं घडणार आहेत. ओके. ज्याच्याकडे मन कंट्रोलमध्ये नाही, त्याच्या बाबतीतच ह्या घटना घडणार ना. येस, येस. लक्षात येते? येते, येते. चला पुढे जाऊया. आता जी कुकिंग आहे, फूड इंडस्ट्री म्हटलं की कुकिंग आलं. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जी कुकिंग आहे, त्या कुकिंगला सुद्धा चंद्रमाशी जोडलं गेलेलं आहे. आता पाण्याची गोष्ट आपण चंद्रमाशी जोडून पाहतो, बरोबर? पाण्याला चंद्रमाशी जोडून पाहतो. म्हणून जो समुद्र आहे किंवा जे मराईन गोष्टी आहेत, त्या कोणाच्या आहेत? चंद्रमाच्या आहेत. मराईन ओके. व्यवसाय कोणाचे आहेत? चंद्रमाचे आहेत. सी फूडला सुद्धा तुम्ही जोडून पाहू शकता चंद्रमाशी. ओके. पाण्याच्या रिलेटेड जे व्यवसाय आहेत, मग ते पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर असेल, कोल्ड ड्रिंक्स असेल, आईस्क्रीम्स असतील, दुग्ध पदार्थाचे जे व्यवसाय असतील, ते कोणाच्या अंडर आहेत? चंद्रमाच्या अंडर आहेत. ओके. कारण चंद्रमाला शीतल म्हटलेला आहे. चंद्रमा कसा आहे? कोल्ड आहे. ओके. लक्षात येते? त्यामुळे शीतल. कोल्डच्या रिलेटेड जे आईस्क्रीम शॉप आहे, ते सुद्धा चंद्रमाच्या अंडर आहे. ओके. लक्षात येते? आईस्क्रीम शॉपवाले सुद्धा सगळे चंद्रमाच्या अंडर आहेत. दुग्ध पदार्थवाले सगळे चंद्रमाच्या अंडर आहेत. फूड इंडस्ट्री पूर्णपणे चंद्रमावर डिपेंड आहे. ओके. लक्षात आलं? कॅटरिंगला सुद्धा तुम्ही चंद्रमाशी जोडून पाहू शकता. आता बघा, चंद्रमाला आपण हिलिंगशी जोडलं, बरोबर? आता ओके. हिलिंग करणारं एक महत्वाचं खातं कोणतं माहिती आहे तुम्हाला? नर्स, नर्सिंग, बरोबर? येस. तर नर्सिंगचं जे खातं आहे किंवा नर्सिंगची जी इंडस्ट्री आहे, ती कोणाशी जोडली गेलेली आहे? चंद्रमाशी जोडली गेलेली आहे. लक्षात येते? नर्सेसमध्ये जर सेवाभाव नसेल, तर ते नर्सिंग व्यवस्थित होणार आहे काय? नाही होत. नर्सिंग एक प्रकारची सेवाच आहे, लक्षात घ्या. शुश्रूषा. त्यामुळे नर्सिंगला कुणाशी जोडायचं आहे? चंद्रमाशी जोडायचं आहे. लक्षात येते? का? तर तिथे इमोशनचा खेळ जास्त आहे. नर्सिंग या खात्यामध्ये इमोशनचा खेळ जास्त आहे. जर ती नर्स इमोशनल नसेल किंवा हिलिंग करणार नसेल, तर ती व्यवस्थित रुग्णांची काळजी घेऊ शकणार नाही. लक्षात घ्या. नाही. आता डॉक्टरला रुग्णांची काळजी घ्यायची नाही. त्याला चीरफाड करायची आहे तर करायची आहे. त्याला सर्जरी करायची आहे तर करायची आहे. त्याचा तिथं मनाशी संबंध येत नाही. हा अर्थात त्याचं मन स्ट्रॉंग असलं पाहिजे. पण नर्सिंगच्या बाबतीत ज्यावेळी आपण एक आईची केअरिंग बघतो, त्यावेळी ती आईची केअरिंग कुठं असली पाहिजे? त्या नर्समध्ये असली पाहिजे. आणि एक नर्स होण्यासाठी तिच्यामध्ये ही आईची केअरिंग असली पाहिजे किंवा तो गुण असला पाहिजे. आणि हा गुण कोण देणार आहे? तर गुण चंद्रमा देणार. ओके. लक्षात आलं? नर्सिंग खातं चंद्रमाच्या रिलेटेड आहे. आता सगळ्या फिमेल्सला रिप्रेझेंट करणारा ग्रह सुद्धा कोण आहे? चंद्रमा आहे. म्हणजे शुक्र जर बघितलं, शुक्र सुद्धा फिमेल्सला रिप्रेझेंट करतो. आणि ज्या मदर तुल्य आपल्या ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे आईच्या श्रेणीमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती, त्यांना कोण रिप्रेझेंट करतं? तर चंद्रमा रिप्रेझेंट करतो. आलं लक्षात? ओके. आता बघा, सब्जेक्ट मध्ये चंद्रमा काय आहे? काय आठवते तुम्हाला? सब्जेक्ट वाईज चंद्रमा काय असू शकतो? सब्जेक्ट विषय विषय. सायकोलॉजीच येते ना? हा, सायकोलॉजी आहे, 100% आहे. आणखीन काय वाटतंय? मनाचा खेळ, सायकोलॉजी
हिप्नोटिझम वगैरे. हा, त्याचा पण संबंध आहे. हिप्नॉटिझमचा पण संबंध आहे. जादूचे खेळ वगैरे. जादूची खेळ राव. राव. मॅजिक. रेकी. हा, रेकी आहे. रेकी आहे. पण तुम्ही जर बघितलं सायन्स मध्ये जे केमिस्ट्री फील्ड आहे किंवा केमिस्ट्री सब्जेक्ट आहे तो चंद्रमाच्या रिलेटेड आहे. हो. हा. ओके. केमिस्ट्री. लक्षात येतं? सायन्स मध्ये केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे तो चंद्रमाला रिप्रेझेंट करतो. त्यामुळं केमिस्ट्री रिलेटेड जी प्रोफेशन्स आहेत ती कोणाचे आहेत? चंद्रमाचे आहेत. लक्षात आलं? आता डॉक्टर मध्ये ज्या मेडिसिन्स देणार आहे डॉक्टर ते मेडिकलचे क्षेत्र सुद्धा कोणाला रिप्रेझेंट करणार? चंद्रमाला करणार. ओके. केमिस्ट्री. अर्थात केतूचा पण इथं संबंध येतो मेडिकल फील्डशी. पण ओव्हरऑल जे थोडंफार फार्मसीचं फील्ड आहे किंवा जो काय म्हणतात त्याला हे मेडिसिन्स वगैरे गोष्टी येतात मेडिसिन्सच्या किंवा ड्रग्सच्या त्यांचा संबंध चंद्रमाशी. ड्रग्स अँड मेडिसिन्स. केमिस्ट, ड्रग्स अँड मेडिसिन्स या तीन गोष्टींचा संबंध कुठे येतो? चंद्रमाशी येतो. लक्षात येते? ओके. त्यामुळं शनी बरोबर चंद्रमा बसलाय. प्रोफेशन काय निवडणार? शनी तुमचं प्रोफेशन आहे. चंद्रमा काय आहे? हे सब्जेक्ट आहेत. तुम्ही प्रोफेशन काय निवडू शकता? सायकोलॉजिस्ट होऊ शकता. ओके. हॉटेलिंग मध्ये फूड मध्ये जाऊ शकता. पाण्याच्या रिलेटेड व्यवसाय करू शकता. हीलर बनवू शकता. केमिस्ट्रीच्या फील्डमध्ये जाऊ शकता. आईस्क्रीम्स मध्ये जाऊ शकता. दुग्ध पदार्थांमध्ये जाऊ शकता. नर्सिंग मध्ये जाऊ शकता. ट्रॅव्हलिंग मध्ये जाऊ शकता. ट्रान्सपोर्टेशन मध्ये जाऊ शकता. लक्षात येतं की जे सब्जेक्ट कोणाचे आहेत? चंद्रमाचे आहेत. जे कीवर्ड्स चंद्रमाचे आहेत त्या कीवर्ड्सला आपण कुठं जोडलं? शनीशी जोडलं. शनी इज प्रोफेशन आणि चंद्रमा ह्या सगळ्या गोष्टी. लक्षात आलं? चला पुढे जाऊया. सर म्हणजे पण जर एखादा केमिस्ट्रीचा सायंटिस्ट असेल तर सायंटिस्ट नाही त्याच्यामध्ये येणार? हा, सायंटिस्ट येणार ना. आता ग्रहांच्या युत्या काही एक नसतात. अनेक ग्रह युतीमध्ये असतात. बरोबर? ओके. सायंटिस्टसाठी केतू महत्वाचा आहे कारण केतू रिसर्चला रिप्रेझेंट करतो. आता एक व्यक्ती रिसर्चर आहे पण रिसर्चर वेगवेगळ्या फील्डमध्ये असू शकतो. बरोबर? आहे. काही जण केमिस्ट्री मध्ये असणार, काही जण बायोलॉजी मध्ये असणार. बरोबर. सब्जेक्ट वेगळे. तर तुम्ही कोणत्या सब्जेक्टचा तिथे इम्पॅक्ट आहे त्यावरून काय बघायचं आहे? तो सायंटिस्ट कोणत्या फील्डचा हे बघायचा आहे. पण सायंटिस्ट होण्यासाठी प्राईम काय लागणार आहे? तो रिसर्चर असणं सगळ्यात आहे इम्पॅक्ट. आता रिसर्चर कोण घडवणार? केतू. सायंटिस्ट कोण घडवणार? केतू. डॉक्टर कोण घडवणार? केतू. अच्छा, म्हणजे चंद्र आणि केतूची युती आल्यावरती रिसर्चर्स अँड डॉक्टर्स विल डेव्हलप. हा, चंद्र आणि केतू नाही, चंद्रमा केतू पण आहे पण त्याच्यासोबत शनी सुद्धा पाहिजे. तुमचा कर्माचा संबंध तिथं आला पाहिजे. अच्छा, म्हणजे 3-3 याची युती पाहिजे. हो, 3-3 याची युती पाहिजे. 4-4 याची पण युती असते. 5-5 याची पण असते. आपण पुढे शिकायचं युतीच. अरे बापरे. लक्षात येतं? हो सर. सोपं आहे. एकदम इझी आहे. एकदम इझी आहे. अच्छा, थँक्यू सर. त्यासाठी आपल्याला कीवर्ड्स पाठ पाहिजे, लक्षात पाहिजे. सगळ्यात महत्वाचं चंद्रमा म्हटलं की मन हे लक्षात आलं पाहिजे. चंद्रमा म्हटलं की सायकोलॉजी किंवा चंद्रमाचे जे फील्ड्स आहेत ते लक्षात राहिले पाहिजे. सिंपल. ओके. सर जसं रवीला राजा म्हटलं तसं मग चंद्राला राणी म्हणता येतं का? हा, 100% म्हणू शकता. म्हणजे शी इज ब्लेस्ड बाय किंवा ती प्रोटेक्शन मध्ये असू शकते राजाची कृपेमध्ये असू शकते थोडक्यात. 100% म्हणू शकतात. ओके. लक्षात येतं? म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर जर बघितलं मेडिसिन्सला तुम्ही जोडलं, मेडिसिन्स जेवढे आहेत ड्रग्स
जे सगळे ड्रग्स आहेत, जे सगळे केमिस्ट्रीचे ड्रग्स आहेत, ते कोणाच्या अंडर आहेत? तर चंद्रमाच्या अंडर आहेत. लक्षात आलं? ओके. चंद्रमामुळे चांगला डॉक्टर सुद्धा बनू शकतो. लक्षात येते? ओके. कारण तो रोग्याला समजून घेणार, रोग्याच्या मनामध्ये काय आहे हे समजून घेणारा डॉक्टर एक चांगला चंद्रमाचा व्यक्ती बनू शकतो. लक्षात येते? ओके. चला पुढे जाऊया. आता बघा, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस. चंद्रमाला आपण ट्रॅव्हलिंगशी जोडलं, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेसशी जोडलं, तर जेवढे जेवढे डिलिव्हरी करायला लागलेत, की डिलिव्हरी एजंट्स जे लोक आहेत, झोमॅटो असेल, त्यानंतर फूडची डिलिव्हरी करणारे असतील, अमेझॉन वरून डिलिव्हरी करणारे असतील, जे डिलिव्हरी पर्सन्स आहेत ते कोण आहेत? रोजच्या रोज ट्रॅव्हलिंग करत आहेत, चंद्रमाचे पर्सन आहेत. राईट? राईट. म्हणजे तुम्हाला जर डिलिव्हरीचं काम करायचं असेल, ट्रान्सपोर्टेशनचं काम करायचं असेल, ट्रॅव्हलिंगचं काम करायचं असेल, तर तुमच्या चार्टमध्ये तुमच्या कर्मासोबत म्हणजे तुमच्या शनीसोबत चंद्रमा असणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके. लक्षात येत आहे? आता धातूंमध्ये जर बघितलं तर धातूंमध्ये जो सिल्वर आहे त्या सिल्वरला चंद्रमाशी जोडलेला. ओके. धातूंमध्ये सिल्वरला कशाशी जोडलेला आहे? चंद्रमाशी जोडलेला आहे. बरोबर? ओके. आता तुम्ही सर्दीला सुद्धा चंद्रमाशी जोडू शकता. कोल्ड सर्दीला सुद्धा चंद्रमाशी जोडू शकता. आता बघा, चंद्रमाला आणखीन एका गोष्टी जोडलेला आहे. जे रेडीमेड क्लोथ्स आहेत त्या रेडीमेड क्लोथला सुद्धा चंद्रमाशी जोडलं गेलेलं आहे. रेडीमेड क्लोथ्स कोण असतील तर ते कोण आहेत? तर ते चंद्रमाचं सामान आहे थोडक्यात.